प्रिय बंधू बहिणीनो, देवाचा धन्यवाद आणि स्तुती असो की आजच्या हा सुंदर वेळेसाठी. जगभरामध्ये 20 जून 2021 या दिनी पितृदिन किंवा इंग्लिशमध्ये फादर्स डे म्हणून पाळला जातोय. सगळ्या मंडळांमध्ये आपल्याला थोडीशी माहिती म्हणून मी सांगू इच्छितो की 1909 साली सोनोर डॉन नावाच्या स्त्रीने ज्यावेळेस तिने देवाचं वचन ऐकलं चर्चमध्ये मातृदिनावरती, आणि तिने आपल्या मनात विचार केला की अशाच प्रकारे फादर्स डे देखील पित्याचा दिवस देखील साजरा करावा, अशा विचाराने ती आपल्या पास्टरकडे गेली. आणि तेव्हापासून जवळपास 1909-10 पासून ख्रिस्ती महामंडळामध्ये आणि मग चर्चेसमध्ये पित्याचा आदर करण्याकरिता, सन्मान करण्याकरिता हा पितृदिन किंवा फादर्स डे पाळला जातो. मला आनंद आहे की जे तुम्ही आज देवाचं वचन या विचाराने ऐकणार आहात, आणि मला ह्या माध्यमातून आपल्याला बोलण्याकरिता, ह्या देवाच्या वचनातून बोलण्याकरिता मला संधी मिळाली, त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आणि सर्व ऐकणाऱ्या, ह्या माध्यमाच्याद्वारे देवाचं वचन ऐकणाऱ्या सर्व पित्यांना मी यावेळेला अभिनंदन देतो. आणि देवाने जसं स्त्रीला माता होण्याचा आशीर्वाद दिलेला आहे, तशाच प्रकारे पिता होण्याचा देखील आशीर्वाद देवाने दिलेला आहे. त्याबद्दल देवाचा, येशू ख्रिस्ताचा जय जयकार आणि धन्यवाद असो. 2-3 गोष्टी मला थोडक्या वेळामध्ये आपल्यासमोर सांगायच्या आहेत. पवित्र शास्त्रामधील उत्तम पिता पुष्कळ आहेत. जर लिस्ट बघितली तर पुष्कळ आहेत. अब्राहम एक उत्तम पिता आहे, योब एक उत्तम पिता आहे, आणि मग नवीन करारामध्ये काही पित्यांची माहिती आहे, जसं उधळापुत्राचा पिता, आणि मग स्वर्गातील महान पिता येशू ख्रिस्त देव पिता यांच्याविषयी जर विचार केला तर हे आम्ही धन्य आहोत, जे देवाने आम्हाला आशीर्वादित करून पिता होण्याचा अधिकार दिला. आणि काय पिता आमच्यासमोर नमुना दाखल आहेत. मी विचार करत होतो ह्या रविवारकरिता की पितृदिनाविषयी देवा तू काय आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितोस. ऐकणाऱ्या सर्व पित्या लोकांना, माता लोकांना, लेकरांना काय तू आशीर्वाद देऊ इच्छितोस, काय बोलू इच्छितोस, याचा विचार करीत असताना थोडक्या वेळामध्ये मला जवळपास 3 पित्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. मी आता बोलल्याप्रमाणे पहिला पिता अब्राहम. आता तुम्हाला सगळ्यांना अब्राहमाविषयी माहीत आहे. काही जणांना देवपिताने अब्राहमाला कशा प्रकारे निवडलं आणि कशा प्रकारे त्याच्याद्वारे संपूर्ण जगाला आशीर्वाद देण्याचं देवाने ठरवलं ह्या पित्याच्याद्वारे. ह्या पित्याच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, अनेक आव्हानं आले, आणि आव्हानामध्ये हा पिता देवासंगती कसा वागला ह्याविषयी थोडंसं आपण ऐकूया. मला असं म्हणायचं आहे, नंबर 1, अब्राहम हा आज्ञाधारक पिता होता. देवाचा आज्ञाधारक पिता. माझी अशी शुभेच्छा राहील, माझी प्रार्थना राहील जगातील सगळ्या लेकरांना आणि हे ऐकणाऱ्या सगळ्या लेकरांना असा पिता असावा, किंवा असे पित्याचं अंतःकरण असावं की जे आज्ञाधारकपणाचं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये या अब्राहमाविषयी पुष्कळ आज्ञाधारकपणाच्या गोष्टी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये विशेष करून छान लिहिलेलं आहे, फार महान लिहिलेलं आहे. मी 22व्या अध्यायाचा ज्यावेळेस विचार करतो उत्पत्तीच्या पुस्तकातील, ज्यावेळेस हा पिता इसहाकाचा पिता, आणि तुम्हाला माहीत आहे की हा अब्राहमाला खूप वर्षानंतर म्हातारपणी 100व्या वर्षी देवाने आशीर्वाद दिला, आणि वचनदत्त मुलगा किंवा वचनाचा मुलगा देण्याचं देवाने अगोदरच अभिवचन दिलं होतं. थोडीशी गडबड झाली,
साराबाई किंवा अब्राहम काही दिवस सुरुवातीला त्यांना असं वाटलं की आता होणार नाही, म्हणून साराबाईचं ऐकून हगारेपासून इश्माईल हा मुलगा झाला त्याच्या अगोदर. परंतु वचनाचा मुलगा जेव्हा इसाकाला देवाने यांच्या पोटी जन्मास घातलं आणि तो इसाक याचा नावाचाच अर्थ आहे आनंद देणारा किंवा हास्य असल्या प्रकारचा अर्थ आहे. देवाने ह्या अब्राहमाला हे लेकरू दिलं होतं. परंतु काही दिवसानंतर जेव्हा हा इसाक मोठा झाला थोडासा आणि देवाने अब्राहमाला कसोटीस लावले असं लिहिलेलं आहे. आणि या पित्याच्या समोर मोठं आव्हान देवाने उभं केलं होतं. कसलं आव्हान? की तुझा एकलता एक पुत्र, तुझा प्रिय पुत्र इसाक ह्याला अर्पण कर असं देवाने 22व्या अध्यायामध्ये या अब्राहमा ह्या पित्याला देवाने सांगितलं. आणि मला तुम्हाला ह्या वचनातून हे सांगायचं आहे, पहिली गोष्ट आज्ञाधारकपणा जेव्हा आपल्या जीवनात येतो ती आज्ञा आपण कुठपर्यंत पाळली पाहिजे, कुठपर्यंत देवाची आज्ञा पाळली पाहिजे, संपूर्णपणे पाळली पाहिजे. बेहतर आपलाही मृत्यू झाला किंवा आपल्या प्रियजनांचा मृत्यू जरी झाला तरी त्याच्यामध्ये काही हरकत नाही, पण देवाच्या पूर्ण वचनाचं आज्ञा पालन करणारा हा महान पिता. मला तुमच्यासमोर काही वचनं वाचून दाखवायचे आहेत. आणि ह्या अब्राहमाने, ह्या पित्याने आपल्या लेकराला देवाने सांगितलेल्या स्थळी, देवाने सांगितलेल्या पद्धतीने अर्पण करायला तयार झाला. एकुलत्या एक प्रिय पुत्राला असं लिहिलं ह्या देवाच्या वचनामध्ये. या प्रिय मुलाला अर्पण करण्याकरिता तो त्या डोंगरावरती प्रभूने सांगितलेल्या डोंगरावरती अब्राहमाला जावं लागलं. आणि जाता जाता मला ह्या पित्याचं अंतःकरण तुम्हाला थोडंसं तुमच्यासमोर उघडं करायचं आहे. तो त्यांनी सगळी तयारी केली, विस्तव घेतला म्हणलेला आहे, लाकडं त्यांनी घेतले आणि मग काही त्यांच्या संगतीचे 1-2 सेवक घेतले आणि मग प्रभूने सांगितलेल्या त्या डोंगरावरती ते गेले. आणि देवाने तिथे सांगितल्याप्रमाणे हा अब्राहम जात होता. आणि जात असताना वचन 8मध्ये मला फार आवडतं हे वचन, त्यास वरतीपासून आपण वाचूया, वचन 6 वाचूया. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. वचन 7मध्ये फार सुंदर लिहिलं आहे. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? या बापाला ह्या लेकराने विचारला हा प्रश्न. त्या दिवशी फक्त अब्राहमालाच माहीत होतं की आपल्या लेकराला अर्पण करायचं आहे. होय, सगळ्या पित्यांनो, सगळ्या लेकरांनो, ऐका हे देवाचं वचन. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी प्रयत्न करतो किंवा देव आम्हाला आज्ञा देतो तो पूर्णपणे पाळावं. देवाच्या वचनामध्ये मला असं वाटतं या ठिकाणी की जेव्हा ह्या लेकराने विचारलं कोकरू कुठं आहे, सर्व आपल्याकडे आहे. ह्या पित्याचं काय अंतःकरण तुटलं असेल किंवा मानवी रीतीने या अब्राहमाला किती वाईट किंवा दुःख झालं असेल. अरे, देवाने मला एकतरी म्हातारपणे हे मुलगा दिला होता, हा पुत्र दिला, परंतु तो पुन्हा देव तो मागत आहे आणि मी त्याला अर्पण करायचं आहे. मी या दिवसामध्ये एक चित्र बघितलं कुठेतरी आणि हे चित्र असं भयानक आहे किंवा हे चित्र असं चित्र आहे की ह्या अब्राहमाने इसाकाला जणू काय पूर्णपणे त्याच्या गळ्यावर सुरा ठेवला होता त्याला बांधून. जेव्हा हे वचन अब्राहमाला हा पुत्र विचारतो कोकरू कुठं आहे, काय सुंदर वचन आहे 8वर. त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. पिता आणि पुत्र यांचा जो नातेसंबंध आहे, या नातेसंबंधापेक्षा देवाची आज्ञापालन किंवा देवाचं आज्ञापालन अत्यंत महत्त्वाचं आहे. देव आम्हाला आमचा विचार, आमचा विश्वास, आमचे कृत्य पाहून देव आम्हाला आशीर्वाद देतो. हे अब्राहमाला माहीत होतं. ही सोपी गोष्ट आहे तुम्हाला आणि मला ऐकायला आणि बोलायला,
परंतु ज्यावेळेस अब्राहमाला लेकरू विचारतं कोकरू कुठं आहे, त्यास नक्की ह्या अब्राहमाला वाईट वाटलं. परंतु शेवटपर्यंत आज्ञा पालन करणारा हा पिता ठरला. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम वचन 12 मग तो बोलला, तू मुलावर, म्हणजे आवाज देवाचा किंवा दूताचा आला. तुम्हाला 11 वचनापासून वाचतो, तेव्हा परमेश्वराच्या दूताने आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलता एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. होय, देवाची आज्ञापालन आणि देवाचं भय पित्या लोकांना असावं. सगळ्या लेकरांना असा बाप मिळाला तर किती बरं होईल. बापानो, विचार करा, तुम्ही विश्वासू आहात का? तुम्ही देवाला भिवून चालणारे आहात का? विचार करा. आजच्या ह्या बाप वारच्या दिवशी सर्व बाप लोकांना जणू काय हे आव्हान आहे, आम्ही आज्ञापालन करणारे आणि देवाचं भय धरणारे व्हावे. मला ह्या अब्रामाच्या ह्या विचारातून किंवा ह्या वचनातून तुम्हाला हे सांगायचं आहे. त्याचा परिणाम पुढं काय झाला? परमेश्वर देव म्हणाला, वचन 15 परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले. परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास, आपल्या एकुलता एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. याच तो मी तुला आशीर्वादित करीन व तुझी वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तारे इतकी, समुद्र तिरीच्या वाळू इतके होईल, असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. या सुंदर आज्ञापालन, देवाचं भय धरणाऱ्या पित्याला महान आशीर्वाद मिळाला. आणि आपण जे विश्वासणारे लोक आहोत, आपण सगळे अब्राहमाच्या वंशात येतो. विश्वासामुळे, आज्ञापालनामुळे. किती चांगला बाप आहे हा. बाप आपल्या लेकराला अर्पण द्यायला तयार झाला. दुसरा एक बाप आहे नवीन करारामध्ये, आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 15व्या अध्यायामध्ये लूकऋषी वर्तमानाच्या तिथे एक बाप आहे. तिथं 2 त्याला मुलं होते म्हणलेल्या देवाच्या वचनामध्ये. एका दिवशी लहान मुलगा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा वाटा मला द्या, मला तुमच्या संगती राहायचं नाही, मला तुमचा सहवास नको, मला तुमचं प्रेम नको, मला तुमच्या घरात राहायची इच्छा नाही. कधी कधी लेकरं अशा प्रकारचा निर्णय करून आज जगामध्ये भयंकर समस्या निर्माण झालेल्या आहे, आईबाप आणि लेकरांमध्ये. तसल्या प्रकारचा हा उधळा पुत्र बापाला एका दिवशी जाऊन म्हणतो, मला तुमच्याजवळ राहायचं नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये, मला मालमत्तेचा वाटा मला द्या. आणि तो निघून जायची त्याची इच्छा होती. बापापासून निघून जायची त्याची इच्छा होती, वचन 11 जर बघितलं तर. परंतु हा बाप, मला कधी कधी अनेक वर्षापासून हे वाचत असताना प्रश्न पडतो, ज्यावेळेस लेकरे कधी कधी निर्णय करतात, त्यांच्या निर्णयाप्रमाणे करू द्या, मग त्यांच्या निर्णयाप्रमाणे करू द्या. हा उधळा पुत्राचा बाप लगेच वाटणी केली त्याची आणि देऊन पण टाकलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, अब्राहम हा आज्ञा पाळणारा, अब्राहम हा विश्वासू, आणि हा उधळ्या पुत्राचा पिता जो आहे देऊन टाकणारा. द्या. आता ह्या जगाची शिकवण आहे, किंवा असं म्हणतात की लेकरांना, मुलांना सगळं सर्वच देऊ नये, कारण ते मग कधी कधी आपल्याला आमची काळजी घेणार नाहीत, म्हातारपणी आईबापापासून दूर जातील वगैरे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु माझं म्हणणं आहे की देवाच्या लोकांनी देऊन टाका. बापानो, देऊन टाका. मला असं वाटलं पहिली गोष्ट हा देऊन टाकणारा बाप होता. मुलाला देऊन टाकलं, परंतु परिणाम झाला हा की हा गेला दूर. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि इतकी वाईट परिस्थिती हा मुलावरती आली, इतकी वाईट परिस्थिती मुलावरती आली, आपल्या बापाची आठवण झाली. हालेलुया, धन्यवाद प्रभूचा. ज्यावेळेस आम्ही बाप म्हणून इमानदारीने लेकरांना मदत करतो, लेकरांना पैसा देतो, किंवा लेकरांना शिक्षणाकरिता मदत करतो, लेकरांना मोठ्या पदापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो, आनंदाने करा. देव त्याच्या गौरवाकरिता तुमची माझी काळजी घेईलच. ह्या बापाबद्दल मला फार बरं वाटतं. हा बाप त्याला देऊन टाकलेला आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, पुढच्या वचनामध्ये असं, ज्यावेळेस हा मुलगा निघून गेला, लांब निघून गेला, आणि सगळं काही संपलं त्याच्या लक्षात आलं. वचन 17 म्हणलं आहे, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर आला हा मुलगा. कधी कधी काही लेकरं शुद्धीवर नाहीत,
काही काही निर्णय करत असताना जगामध्ये शुद्धीवरती नसतात, परंतु देवाचा धन्यवाद असो की हा मुलगा शुद्धीवरती आला. आणि काय शुद्धी आली? आपल्या बापाची आठवण झाली आणि म्हणून तो बापाकडे याचा त्याने निर्णय केला. आणि मग वचन 20 म्हणलं आहे, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला, तेव्हा तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुखी घेतले. मला दुसरा मुद्दा ह्या बापाचा स्वभाव आवडतो. पहिली गोष्ट देऊन टाकणारा, दुसरी गोष्ट बघणारा, वाट बघणारा, ओळखणारा आणि मुके घेणारा, गळ्याला लावणारा. आज पुष्कळशे बाप लोकांचं लेकरांचं आपसात जमत नाही पुष्कळशा वेळेला, परंतु तुम्हाला आणि मला ह्या स्वर्गीय पित्याचा स्वभाव असावा अशी देवाची इच्छा आहे. मला असं वाटतं हा स्वर्गीय पिता आहे, जो पित्याचं चित्र इथं आहे, देव पित्याचं चित्र आहे. तो दूर आहे, तो धावत बाप बाहेर आला, बाप त्याच्याकडे गेला, त्याला आपल्या गळ्याला लावले, त्याचे मुके घेतले आणि मग जो काही तो बोलला ते ठीक आहे, मी तुमचा मुलगा म्हणण्याचा योग्यतेचे नाही वगैरे वगैरे, मला दासाप्रमाणे ठेवा वगैरे वगैरे, ते सर्व बोलणं झालं. परंतु देवाचा धन्यवाद असो, या बापाने काय काय केलं, त्याला बघितल्यानंतर कळवळा आला. सगळ्या पित्यांना कळवळा असू द्या बरं का, स्वतःच्या लेकराविषयी, कुटुंबाविषयी, लोकांविषयी, सर्व बाप लोकांना, जगातील परिस्थितीविषयी, लोकांविषयी, गरजवंत लोकांविषयी कळवळा हा शब्द, कंपॅशन हा शब्द खूप चांगला आहे. बापांनो हा शब्द लक्षात ठेवा. बापांनो हा शब्द, कंपॅशन हा शब्द किंवा कळवळा हा शब्द लक्षात ठेवा. किती तुमचं नुकसान होऊ द्या, त्या बापाने विचारलं नाही, तू धनसंपत्ती घेऊन गेलीस, आता तुझं इकडे काही नाही आहे, तो नुकसान करून आलेला आहेस, तुझा अधिकार नाही आहे, असं बोलला नाही. परंतु ह्या बापाने काय केलं, तो मुलगा त्याला जो म्हणाला त्याच्यानंतर बापाने काय केलं, बापाने वचन 22 म्हणलं आहे, पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ व आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. बापाने काय म्हटलं, हा माझा मुलगा मेला होता, जिवंत झालेला आहे, हा माझा मुलगा हरवला होता, सापडलेला आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असल्या प्रकारचं अंतःकरण त्या बापाला असतं जे देवाच्या गोष्टी समजतात. मला खूप आनंद वाटतो. ह्या अनेक वर्षापासून, गेल्या 34-35 वर्षापासून अनेकदा मी हे वचन वाचलेलं आहे, अनेकदा मी संदेश दिलेला आहे. परंतु आजच्या ह्या पितृदिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो, सर्व बाप लोकांना कळवळा असू द्या. आपले काय काय चूक होतात घरामध्ये, समस्या होतात, पण असल्या प्रकारचं अंतःकरण असणाऱ्या बापांना आनंदोत्सव करण्यामध्ये आनंद आहे. होय देवाचे लोक हो, प्रिय भावांनो, बहिणींनो, आणि जे वचन ऐकणारे, हे दोन पिता जे आहेत, एक अब्राम हा एक पिता, उधळा पुत्राचा पिता, आणि तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे, जो स्वर्गीय पिता येशू ख्रिस्त आणि स्वर्गीय पिता, ज्याच्याविषयी याचा घनिष्ठ संबंध येशू ख्रिस्ताचा. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरती जात असताना पहिल्यांदा गेतसेमने बागेमध्ये गेला होता. आणि वचन गेतसेमने बागेतील ही प्रार्थना बघा किती छान आहे. वचन 42 22 अध्यायाच्या, लूक ऋषिवर्तमानाचा 22 अध्यायाच्या 42 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केली ही प्रार्थना आहे. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हा नक्की अब्राहम एक पिता आहे, उधळ्या पुत्राचा एक पिता आहे चरित्र. आणि इथे येशू ख्रिस्ताचा देव जो पिता, तुमचा माझा पिता, जे आपण प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, त्या पित्यासोबत येशू ख्रिस्ताचा घनिष्ठ संबंध होता. गेतसेमने बागेमध्ये धरण्या अगोदर जी प्रार्थना त्याने केली पित्याकडे, हे पित्या, हा प्याला जर तळून जात असेल तर जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही, पण तुझ्या इच्छेप्रमाणे. देव पित्याची काय इच्छा माहीत आहे का? काय इच्छा होती माहीत आहे का? तुमचं आणि माझं कल्याण व्हावं, तुमचं आणि माझं तारण व्हावं, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं. येशू ख्रिस्ताचा पिता, तुमचा आणि माझा पिता, येशू ख्रिस्त स्वतः पिता, पवित्र आत्मा आमचा पिता, त्याची इच्छा आहे की तुमचं आणि माझं सर्व काळ
चांगलं व्हावं, पापक्षमा सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणून ह्या पित्याकडे येशू ख्रिस्ताने जेव्हा अशी प्रार्थना केली, हे पित्या, हे जर टळून जात असेल हा प्याला, हा दुःख सण, एक भयानक मरण, तर टळून जाऊ दे, नाही पण तुझ्या इच्छेप्रमाणे. पण देवाची इच्छा होती तुम्ही आणि मी वाचावं. म्हणून ह्या तुम्हाला माहीत आहे का, गेतसेमने बागेतील ही प्रार्थना आहे. आणि येशू ख्रिस्त प्रभूने वधस्तंभावरती जे शब्द बोलले ना, त्याचा पहिलं वाक्य किंवा पहिलं वचन काय आहे? वचन 23 अध्यायाच्या 34 वचनामध्ये लिहिले आहे. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर. येशू ख्रिस्ताचा देव पित्याचा घनिष्ठ संबंध आहे. आता तिथे गेतसेमनी बागेमध्ये प्रभू म्हणाला, हा प्याला टळून जाऊ दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे. पित्याची इच्छा होती येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जावा. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेल्यानंतर पित्यासंगती असं बोलतो. तो म्हणाला होता ना, जर हे टळून जाऊ दे, पण टळलं नाही. पण येशू ख्रिस्ताला या बाबतीमध्ये काही बोलायचं नव्हतं. देव पित्याची इच्छा पूर्ण करायची होती. म्हणून या ठिकाणी तो असं, पित्या पुन्हा हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात कळत नाही, असं तो म्हणाला. पहिलं वचन 7 वचनापैकी वधस्तंभावरचे पहिले वचन बापालाच करतो. आणि 7वं वचन बापालाच प्रार्थना करतो किंवा बापालाच समर्पण करतो. काय म्हणलं वचन 46 मध्ये? तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्यांनी प्राण सोडला. भाऊ बहिणींनो, बापांनो, ह्या स्वर्गीय पित्याचं अंतकरण फार मोठं आहे. अब्राहमाचं अंतकरण ठीक आहे, उधळ्या पुत्राच्या बापाचं अंतकरण देखील ठीक आहे, पण ह्या बापाचं अंतकरण अचाट, प्रचंड आणि महान अंतकरण आहे. जे येशू ख्रिस्ताला मृत्यूपर्यंत, जे येशू ख्रिस्ताला मरेपर्यंत आज्ञापालन लावणारं हे बापाचं चरित्र आहे. याकरिता की सर्व मानव जातीचा तो देव पिता, प्रेमळ पिता बनावा. आणि म्हणून ह्या पित्याकडे ह्या येशू प्रभूने आपला आत्मा सोपून दिला. 2 गोष्टी आहेत. नंबर 1, बाप त्याची इच्छा पूर्ण करतो. नंबर 2, बाप या वचनाप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपला आत्मसमर्पण केलं, म्हणजे आपला आत्मा देवपित्याच्या हाती सुरक्षित आहे. या बापवारी किंवा पितृदिनी तुम्हाला सांगू, स्वर्गीय पित्याच्या हाती आपलं जीवन सुरक्षित आहे. 2-3 गोष्टी पुन्हा एकदा सांगतो. अब्राहम पूर्ण आज्ञा पालन करणारा, अब्राहम देवाचं भय धरणारा, उधळ्या पुत्राचा पिता देऊन टाकणारा, दुसरा स्वभाव त्याला स्वीकारणारा, जसं आहे तसं स्वीकारणारा पिता, आनंद उत्सव करणारा पिता. आणि हा पिता त्याची इच्छा पूर्ण करणारा, देव पित्याची इच्छा तो स्वतः पूर्ण करतो. आणि आमचं अंतकरण, तुमचं माझं जीवन सर्व काळासाठी येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. तुमचा आणि माझा आत्मा त्याला समर्पण केल्या देवपित्याला, सृष्टीच्या निर्माणकर्त्या देवपित्याला, आकाशाच्या व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवपित्याला आपलं जेव्हा समर्पण करतो, त्याच्या हाती सुरक्षित आपण राहतो. आणि एका दिवशी देवपित्याच्या घरामध्ये राहण्याचं, युगानुयुग राहण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार प्राप्त होतो. म्हणून हा स्वर्गीय पिता महान आहे. अब्राहम पित्याच्याबद्दल धन्यवाद असो, उधळ्या पुत्राच्या पित्याबद्दल धन्यवाद असो, योब ह्या पित्याबद्दल धन्यवाद असो, आणि पवित्र शास्त्रातील पुष्कळ पित्याबद्दल त्याचा धन्यवाद असो. त्या सर्वांमध्ये उच्च स्वर्गीय पिता, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. प्रार्थना करूया. दयाळू प्रभू येशू, तुझे उपकार मानतो आम्ही, तुझी स्तुती करतो. दे काय वचन आम्ही ऐकलं, या पितृदिनांच्या निमित्ताने अनेक लोकांना या वचनाच्याद्वारे आशीर्वाद मिळू दे. कारण तुझ्या हाती आम्ही जेव्हा आमचं जीवन देवपित्याच्या हाती समर्पण करतो, तेव्हाच आम्ही पुन्हा जिवंत होतो, याचा अनुभव घडू दे. त्या सर्व पित्या लोकांना या दिवसात आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.